नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की राणीच्या आईचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं असतं. सगळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांच्या आजूबाजूला बसलेले असतात. राणीची आईसाठी खूप काळजी असते, ती व्यक्त करत असते. तर राणीचे आईबुवा इंद्राचे आभार व्यक्त करत असतात. तेव्हा तो म्हणतो की आभार मानण्यासारखं काहीच नाही यात, मी माझं कर्तव्यच पार पाडले आणि ह्याला उपकार म्हणाल तर मग राणीने आतापर्यंत कितीदा माझा जीव वाचवला आहे, तेव्हा तिचे उपकार मी पुढचे 7 जन्म फेडू शकणार नाही. पण बाहेर उर्मिला विक्रांत त्यांचा फेल झालेल्या प्लॅनवर दुःख व्यक्त करत असतात आणि पुन्हा नव्या कारस्थानाबद्दल चर्चा करत असतात. आता इंद्रा एकटाच बसून मनाने त्या क्षणांमध्ये हरवलेला असतो जेव्हा राणीने धावत येऊन सगळ्यांसमोर त्याला घट्ट मिठी मारलेली असते. तो विचार करत असतो की काय होतंय मला, राणीने मला मिठी मारली तेव्हा मला असं वाटत होतं की मी पिसासारखा हवेत तरंगतोय. जे पण फील होत होतं ना, खूपच छान होतं. आणि तो स्वतःशीच गालातल्या गालात हसत असतो. तेवढ्यातच तिथं गोट्या येतो. त्याला कळतच नसतं की हे सरांना काय होतंय, ते काय बोलत आहेत. इंद्राच्या अवस्थेकडे बघून त्याला खूपच चमत्कारिक वाटत असतं. तो मनात विचार करतो, सरांना येड तर नाही ना लागणार. घरी राणीसुद्धा त्याच आठवणीत रमलेली असते. पण मालती येऊन तिच्याशी जोरजोरात भांडत तिला इंद्राच्या आयुष्यातून निघून जायला सांगते. तेव्हा राणी खूप आत्मविश्वासाने मालतीला नाही जाणार असं स्पष्ट सांगते. जोपर्यंत इंद्रजित सर मला स्वतः सांगत नाहीत तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही असं म्हणत ती रूममध्ये जाते आणि इंद्राचे खूप मनापासून आभार मानते. त्याचे हात हातात घेऊन ती म्हणते की इथून पुढे प्रत्येक प्रसंगात मी तुमच्यासोबत असेन. तेव्हा इंद्राला अचानक रोमॅन्टिक म्युझिक ऐकू येतं आणि तिनं हात सोडले की म्युझिक गायब. त्याला समजतच नसतं की हे काय होतंय तरी काय. मग राणी आईबुवांसाठी जेवणाचा डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते. पण इंद्रा त्याच्या रूममध्ये परेशान होत असतो. एकसारखा राणीचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर येत असतो. खूप विचार केल्यावर त्याचंच मन त्याच्यासमोर येतं. इंद्रा स्वतःशीच बोलत असतो. त्याच्या समोरच्या इंद्रा या कन्फ्यूज इंद्राला सांगतो की वेड्या, अरे ही मैत्री नाही, प्रेम आहे, मान्य कर. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणी सकाळी जॉगिंगसाठी बाहेर गेलेले असतात. तेव्हा राणीच्या पायाला एका दगडाची ठेच लागते आणि ती थेट इंद्राच्या मिठीत. पण या दोघांच्या या गोड क्षणाला कोणीतरी दृष्ट लावतं. त्यांचा हा फोटो काढून मालतीला पाठवतं आणि त्यामुळे घरी खूप मोठा तमाशा होतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.